नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. माढाच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी स्वतः शरद पवारच आता पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. त्यांनी स्वतःच मोहिते पाटलांच्या आग्रहाचा हवाला देऊन यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिलेत. 2009 सालीही अशाच पद्धतीने मोहिते पाटील बंधूंमध्ये माढ्याच्या उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी स्वतः शरद पवार माढ्यातून उभे राहिले आणि निवडूनही आले होते. त्यामुळे आताही त्याचीच पुनरावृत्ती होणार असंच दिसतंय. यावेळी माढ्यातून विजयसिंग मोहिते पाटील यांच्यासोबतच माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी देखील माढ्याच्या उमेदवारीवर दावा ठोकलाय. तर शरद पवार माढा लोकसभा निवडणुकीत जर उभे राहिले तर भाजप त्यांना पाडेल असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. आमची संघटनात्मक रचना अशी आहे की आम्ही शरद पवारांचा पराभव करू शकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जाणार का या प्रश्नाचं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे या प्रश्नाने. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी शक्यता वर्तवल्यानं सध्या राजकीय क्षेत्रात प्रतिक्रियांना उधाण आलंय. काँग्रेसने वर्तवलेली ही शक्यता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच खोडून काढली आहे. तर त्याचवेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी देखील या वादात उडी घेत मुद्दा तापवत ठेवला. विधानसभा निवडणूक लवकर झाली तर राज्यातील जनतेची भाजप सरकारपासून लवकर सुटका होईल अशी या शब्दांमध्ये पवारांनी एकत्र निवडणुकांच्या मुद्द्याला हात घातलाय. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज पुण्यामध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या ठिकाणी विकास कामांच्या उद्घाटनासाठी पुण्यामध्ये येत असून निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला या दोघांचा दौरा उपयुक्त ठरणार आहे. आगामी राज्यसेवा परीक्षेसाठी सवर्णांना 10% आरक्षण लागू होणार आहे. 17 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेत 10% जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. तसंच 14 जानेवारी 2019 पासून होणाऱ्या मेगा भरतीतही हे आरक्षण या ठिकाणी लागू होणार आहे. येत्या 2 दिवसांमध्ये याबाबतचा GR काढला जाणार आहे. मात्र सवर्ण आरक्षण आणि मराठा आरक्षणामुळे राज्यातील आरक्षणाचा कोटा 74% जाणार आहे. त्यामुळे हे आरक्षण नेमकं कसं लागू होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महिला वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी. एसटीच्या चालकपदासाठी आता महिलांनाही अर्ज करता येणार आहे अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. 1 वर्षाचा वाहन परवाना असलेल्या महिलांना अर्ज करता येणार आहे. महिलांसाठी 30% आरक्षणही ठेवण्यात येणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये थंडी पुन्हा वाढली आहे. येत्या 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा तुरळक पावसाची शक्यता देखील वर्तवली आली आहे. तर कोकण आणि विदर्भात हवामान कोरडं राहणार असल्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर कालपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढलाय आणि पुढचे 3 ते 4 दिवस अशीच थंडी राहणार असल्याचं देखील भाकीत हवामान खात्यानं वर्तवलंय. नाशिकसह मुंबई आणि पुण्यातही पारा खाली घसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुणतांबे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या 2 मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. निकिता जाधव, पूनम जाधव यांना उपचारांसाठी पहाटेच्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. निकिता जाधव यांच्या वडिलांनी विरोध केल्यानं वडील धनंजय जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर पालकमंत्र्यांना जाग आली आणि पालकमंत्री राम शिंदे यांनी पुणतांब्यामध्ये जाऊन या आंदोलनकर्त्या मुलींची भेट घेतली. मात्र त्यांनी या उपोषणकर्त्यांना कोणतंही आश्वासन अद्याप दिलेलं नाहीये. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार चिकडगावकर, स्वाभिमानी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांसह अनेक जणांनी या आंदोलनकर्त्या मुलींची भेट घेतली आहे. तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुणतांब्याच्या ग्रामस्थांनी काल रास्ता रोको केला. सरकारचा निषेध म्हणून हे रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. शेतकरी वर्गाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे निराश होऊन मुलींना उपोषणाला बसावं लागलं असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुकाही होऊ शकतात हे आम्ही नाही म्हणत आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी हे विधान केलंय. विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाणांनी वर्तवली आहे. तर अशोक चव्हाणांचा दावा चुकीचा आहे. आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणार असा खुलासा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. अशोक चव्हाण हल्ली ज्योतिष सांगू लागले आहेत. त्यांना पक्षात बहुधा काही काम उरलं नसावं अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांवर टोला लगावलाय. तर अशोक चव्हाणांचं वक्तव्य निराधार असल्याचं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलंय. शिवसेना निवडणुकीला केव्हाही तयार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केलाय.
अशोक चव्हाण म्हणतात ती शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे। निवडणुका कधीही झाल्या तरी राष्ट्रवादी मात्र त्यासाठी सज्ज आहे असंही ते म्हणाले। काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची जीभ औरंगाबादमधल्या पैठणमध्ये चांगलीच घसरली आहे। विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर सत्तार यांनी अत्यंत वाईट शब्दांमध्ये टीका केली आहे। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंवर सडकून टीका केली आहे। अण्णा हे उत्कृष्ट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत। स्क्रिप्ट आणून दिली की ते सिनेमा काढतात असं आव्हाड म्हणाले। प्रयागराजच्या गंगेमध्ये 4 जेटींचं उद्घाटन केंद्रीय नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालंय। या व्यतिरिक्त वाराणसी ते प्रयागराज महामार्गाचं देखील उद्घाटन गडकरींच्या हस्ते झालं। पालघरमध्ये पुन्हा एकदा 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरच्या दौऱ्यावर होते। जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वाच्या सूचनाही दिल्यात। तर भूकंपासंदर्भात शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असं प्लॅन केलं जातंय असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय। मुख्यमंत्री काल पालघरमध्ये होते। लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील त्यांनी पालघरवासियांना केलंय। कल्याण नाशिक लोकलसाठी प्रवाशांना आणखी 3 महिने म्हणजेच मे महिन्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच चेन्नईच्या कारखान्यातून कुर्ला कारशेडमध्ये या लोकल दाखल झाल्या, मात्र त्यांच्या सॉफ्टवेअरच्या अपग्रेडेशनसाठी आणखी काही कालावधी लागणार आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीतून नव्हे तर धुळ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी असं खुलं आव्हान भाजप बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी दिलं आहे। नाशिकमध्ये वाईट स्वप्न पडत असल्यानं महिलेनं जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। झोपल्यावर वाईट स्वप्न पडत असल्यानं ही महिला त्रस्त होती। पाथर्डी गावातील मारुती मंदिरासमोर ही दुर्दैवी घटना घडली आहे। धुळे शहरात हेल्मेट सक्तीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। धुळ्यामध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हेल्मेटची अंत्ययात्रा काढली होती। या अंत्ययात्रेत हेल्मेट सक्तीला विरोध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुनर्परीक्षेचे निकाल लागले नाहीत म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे। या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला देखील मारहाण केली आहे। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात चकमकीत ठार झालेल्या 10 माओवाद्यांची अद्यापही ओळख पटलेली नाहीये। अबुजमाडमध्ये माओवाद्यांचं प्रशिक्षण शिबिर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठं अभियान राबवलं होतं। त्यावेळी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये ही चकमक झाली होती। तर चलनी नोटा कशा ओळखाव्यात याबाबतचं प्रशिक्षण लातूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलं। यावेळी नव्याने वापरात आलेल्या चलनी नोटा ओळखण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी आता गवा रेड्यांचा वावर वाढलाय। ज्योतिबा डोंगर परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना गव्याचं दर्शन झालं। 2 गवे या डोंगर परिसरात वावरतानाचं चित्र बघायला मिळालं, ज्यामुळे भाविकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। शेतकऱ्यांच्या समस्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मनमाडला कांदा दुष्काळ पीक विमा संघर्ष परिषद घेण्यात आली। कांद्याला हमीभाव देण्यात यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या। मनमाड नगर परिषदेतर्फे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय, त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला। गेल्या 20 दिवसांपासून या ठिकाणी पाणी पुरवठा ठप्प झालाय, त्यामुळे होणाऱ्या पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो। तर गवंडी कामगारांना शासनाच्या वतीने सुरक्षा साहित्य पुरवण्यात येत आहे। त्यासाठी कामगार संघटनांकडून कामगारांच्या नोंदी करून त्यांचं वितरण करण्यात येत आहे। यासाठी पेटीसाठी सर्कस ग्राउंडवर गवंडी कामगारांनी झुंबड केली होती, त्यामुळे पोलिसांनीच या ट्रकचा ताबा घेतला। नागपूरमधल्या खापा वन परिक्षेत्रातल्या मौजा चारगाव इथल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका करण्यात आली। वन खात्याच्या पथकानं या बिबट्याला खाटेवर घेऊन विशेष म्हणजे बेशुद्ध न करता आत पिंजरा सोडून त्याला मुक्त केलंय। समुद्रात अचानक वादळी वारं वाहू लागल्यामुळे कोकणातील मासेमारी ठप्प झाली आहे। ताशी 50 किलोमीटर वेगानं उत्तरेकडून दक्षिणेकडे हे वारं वाहत असल्यामुळे सिंधुदुर्गातल्या देवगड बंदरात हजारो मासेमारी नौका आश्रयाला आल्यात। सोलापूरमध्ये राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना एका विद्यार्थिनीनं विचारलेल्या प्रश्नावर निरुत्तर व्हावं लागलंय। 8x10च्या खोलीत राहणाऱ्या विडी कामगाराच्या घरी आधार आणि रेशन कार्ड शिवाय काहीच कागदपत्र नाहीत, मग जातीच्या दाखल्यासाठी 1968चा पुरावा आम्ही आणायचा कुठून, असा सवाल एका विद्यार्थिनीनं शिक्षण मंत्र्यांना विचारताच तावडे निरुत्तर झाले। शेतकऱ्यांनी ओढ्यात केलेल्या अतिक्रमणामुळे साताऱ्यातील फलटण तालुक्यातील आळजापूर इथला धोम बलकवडीचा कालवा फुटलाय। हा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलंय। हे पाणी ओढ्यातून शेतात शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय।
हिंगोलीमध्ये औंढा इथलं नागनाथ हे 8वं ज्योतिर्लिंग आहे। या नागनाथ मंदिरात विश्वस्तांकडून भाविकांना योग्य सुविधा पुरवल्या जात नाहीत। शिवाय सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या निर्देशाचे पालन देखील या ठिकाणी केलं जात नसल्याचं ग्रामस्थांनी या ठिकाणी उजेडात आणलंय। तर नवी दिल्लीमध्ये स्वामीनाथन आयोग लागू होणार आहे, त्यामुळे स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिलं राज्य ठरलं असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथल्या आम आदमी पार्टीसह समविचारी पक्ष तथा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा केला। जिव्हाळा सेवाभावी संस्था आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं अपंग व्यक्तींकरता उपयोगी असलेल्या वस्तूंचं वाटप करण्यात आलंय। 80 दिव्यांग बांधवांना 3 चाकी सायकल, कानाचे यंत्र आणि अंधकाठी अशा सर्व वस्तू मोफत वाटण्यात आल्या। जानेवारीच्या अखेरच्या हप्त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सरासरी 13,608 मजूर रोहिओच्या कामावर लागलेत। यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील कामांवर सर्वाधिक म्हणजे 11,786 मजुरांचे हात राबतायत। नाशिक जिल्ह्यातील पळसे शिवार ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडलाय, कारण गावामध्ये असलेल्या बिबट्याच्या बछड्यांना त्यांची आई घेऊन गेली आहे। मध्यरात्री मादी बिबट्यानं पिलांना नेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये दिलाशाची भावना आहे। पिल्लं गावात असल्यानं मादी बिबट्याचा शिवारात वावर होता। शेतामध्ये गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला केल्यानं विठ्ठल काटे हा शेतमजूर जखमी झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या शेलोडी शिवारातली ही घटना आहे। बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध धंद्याच्या विरोधात शाळकरी मुलांनीच आवाज उठवून मूक मोर्चा काढला। हे गाव अवैध दारू, सट्टा, पट्टी, जुगार, कोंबडा बाजार आदी अवैध धंद्यांमुळे नावारूपाला आलं होतं। नगदी आणि जादा पैसा मिळवून देणारं पीक म्हणून भारताच्या वांग्याकडे बघितलं जातं, मात्र हीच वांगी आता गुलाबी अळीच्या कचाट्यात सापडली। त्यामुळे शेतकरी संकटात आला असून लागवड खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुरता धास्तावलाय। चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात एका शेतात वाघानं अर्धा तास ठिय्या मांडल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। मागील काही दिवसांपासून गावात वाघाचे हल्ले वाढल्यानं शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणं आता कठीण झालंय। या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावामध्ये जोर धरली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात शालेय शिक्षण सभापती रुईकर यांच्या घरातील 5 मुलींना दुधातून विषबाधा झाल्याची घटना घडली। यामध्ये 3 वर्षीय जुळ्या बहिणींचा देखील मृत्यू झाला असून इतर 2 बहिणींचीही प्रकृती गंभीर असल्यानं लातूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय। तर 5व्या बहिणीचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय। ओबीसी आरक्षणाला धक्का लावून पाप करणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी समस्त ओबीसी आणि सोबत धनगर समाज आता विधानसभेवर चाल करणार आहे, अशी माहिती धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली आहे। येत्या 25 फेब्रुवारीला मोर्चा मुंबईमध्ये धडकणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील 130 प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी 9 महिन्यांच्या थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी काळ्या फिती बांधत आंदोलन सुरू केलंय। आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असून प्रफुल्ल पटेल यांच्या शिक्षण संस्थेत हा प्रकार घडलाय। बारामतीला करोडो रुपयांचा निधी देऊन देखील काटेरी झाडं झुडपं दिसल्यानं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी नगराध्यक्षांची चांगलीच कान उघडणी त्यांनी केली आहे। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी इथे एका महिलेची छेड काढल्यानं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी छेडछाड करणाऱ्याला अटक केली, मात्र पीडित महिलेच्या पतीसह त्यांच्या नातेवाईकांनाही या ठिकाणी अटक करण्यात आली आहे। त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांचा निषेध व्यक्त करण्यासाठी गावात बंद पुकारला आहे। नाशिकचा उत्तम नगर परिसरात भर दिवसा वैभव गांडुळे या युवकाची हत्या झाल्याची घटना घडली। ही हत्या पूर्व वैमनस्यामधून झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। तर जप्तीचं वॉरंट बजावूनही थकबाकीदारांकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचा भरणा केला जात नसल्यानं मनपा प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत। थकबाकीदारांच्या घरासमोर बँडबाजा वाजवून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। जालना येथे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एका चोराला जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली। सदर आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 21 तोळे सोनं आणि 300 ग्राम चांदी जप्त केली आहे। पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहता गोंदियामध्ये आयटीआयचं शिक्षण घेणाऱ्या तरुणानं सौर ऊर्जेवर चालणारी सायकल या ठिकाणी निर्माण केली आहे। ऊर्जा मंत्र्यांनी याची दखल घेत प्रज्वलला मुंबईला येण्याचं आमंत्रण दिलंय। टँकरने पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धता तपासण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्यानं दुष्काळी भागात सध्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आणि त्याचमुळे बाटलीबंद पाणी पिण्यासाठी वापरलं जात आहे। त्यामुळे दुष्काळी भागात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय आता उदयाला आलाय।
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा कृषी महोत्सव भरवण्यात आला। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। सीआयनं कापसाचं उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली आहे। कापसाचं उत्पादन 335 लाख गाठीच्या अंदाजाऐवजी 330 लाख गाठी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मातीतली आर्द्रता घटल्यामुळे कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात माघी गणेशोत्सव आणि इच्छापूर्ती गणेश मंदिर कलशारोहण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। तर पारंपरिक वेशभूषेत बैलगाडीवरून या ठिकाणी मिरवणूक देखील काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये महिला भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। त्यानंतर बघूयात देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे। राफेल कराराच्या वाटाघाटी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयातून समांतर बोलणी सुरू होती। तर संरक्षण मंत्रालय वाटाघाटी करत असताना पंतप्रधानांना मध्ये पडायची गरजच काय असा सवाल राहुल यांनी केलाय। मुझफ्फरनगरमधील कवालमध्ये 2013 मध्ये झालेली 2 भावांची हत्या आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली प्रकरणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 7ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। IIT कानपूरच्या एरोस्पेस विभागाच्या विद्यार्थ्यांनी मानवरहित UAV विमान तयार केलंय। या UAVची बंगळुरूमध्ये होणाऱ्या देशातील मोठ्या एअर शोमध्ये प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे। भयंकर कर्जाखाली असलेल्या जेट एअरवेजला आणखीन 4 विमानं सेवेबाहेर करावी लागलीत, कारण त्या विमानांचं भाडं भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीयेत आणि विमान मालकांनी पैशांसाठी तगादा लावलाय। Xiaomi मोबाईल कंपनी 2018 मध्ये भारतीय बाजारपेठेतील विक्री करणारी अव्वल कंपनी ठरली आहे, तर कोरियन सॅमसंग कंपनी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे। 2017च्या तुलनेत Xiaomi कंपनीच्या मोबाईलची विक्री 10% वाढली आहे। हेलिकॉप्टरवरून मारा करता येईल अशा अत्याधुनिक रणगाड्यांविरोधी क्षेपणास्त्राची भारतानं ओडिशा किनारपट्टीवरून चाचणी घेतली। हेलिना असं या क्षेपणास्त्राचं नाव असून ती रणगाडा विरोधी नाग या मार्गदर्शित क्षेपणास्त्राची आधुनिक आवृत्ती आहे। तिकडे नवी दिल्लीमध्ये गारांचा पाऊस झालाय, त्यामुळे राजधानी तापमान कमालीचं कमी झालंय। काही उड्डाणं रद्दही करावी लागली आहेत, तर काही विमानं इतर विमानतळावर वळवावी लागली आहेत। त्यानंतर बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून अमेरिकेच्या नॉर्थ डकोटामध्ये हिमवादळ आलंय। अडा आणि मॅहनोमेन शहरांना सर्वाधिक फटका बसलाय हिमवादळाचा, तर काही महामार्गही बंद ठेवण्यात आले, तर शाळा कॉलेजेसमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। भारत आणि बांगलादेशमध्ये 4 द्विपक्षीय करार झालेत। बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री AK अब्दुल मोमिन भारत दौऱ्यावर होते। त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे। सिरियामध्ये सरकारकडून बंडखोरांच्या प्रांतावर बॉम्ब हल्ले सुरूच आहेत। यामध्ये कित्येक जणांचा मृत्यू झाला, पण आकडा अजून कळू शकलेला नाहीये। ब्राझीलमध्ये एका मोठ्या फुटबॉल क्लबमध्ये आग लागली। यामध्ये 10 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय, तर 3 तरुण जखमी आहेत। आगीचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये। बातमी क्रीडा विश्वातून न्यूझीलंड विरुद्धच्या दुसरा T20 सामना भारतानं 7 गडी राखून जिंकलाय। न्यूझीलंडनं दिलेल्या 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत रोहित शर्मानं दमदार कामगिरी केली आहे। या विजयासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे। आणि क्रिकेट विश्वातील या बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय गावाकडच्या बातम्यांमध्ये, तेव्हा पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।